माझं नाव विश्वास शिंदे आहे. संगमनेर जवळ जे निमगाव आहे तेच माझं मूळ गाव आहे. माझ्या पत्नीचंही हेच गाव आहे. तिचं नाव छाया आहे. आमच्याकडे 5 गायी आहेत, ज्यापैकी एक गाभण आहे. आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दुग्ध व्यवसायच करत आहोत. फक्त रेशन कार्डवर यांचं नाव नाही, बाकी तरी आमच्या कुटुंबाचा एक भागच आहेत. मला 2 मुले आहेत. लहान मुलगा खूप खोडकर, पण मोठी मुलगी खूप हुशार आहे. ती नेहमी काही ना काही प्रश्न विचारतच असते. मम्मी, फक्त सकाळच्या वेळीच आकाश लाल का असतं? मम्मी, आपल्या घरच्या नळाला जे पाणी येतं त्याला काही एक्सपायरी डेट असते का मम्मी? तिने विचारलेल्या प्रश्नानं आमचं आयुष्य बदललं. ताटात काहीही उरवायचं नाही बाळा, सगळं संपवायचं, समजलं? का मम्मी, फक्त भात खाणं पुरेसं नाही का? सगळंच खावं लागेल? जर तू फक्त एकच गोष्ट खाशील तर फक्त एकच प्रकारचं पोषण मिळेल. जर भाज्या आणि पालेभाज्या वेगवेगळ्या खाशील तर शरीर निरोगी राहील. मग आपल्या गायी निरोगी नाहीत का मनी? तू असं का विचारत आहेत बाळा? तुम्ही नेहमी त्यांना त्याच पोत्यात ही पेन देता ना, म्हणूनच मी विचारलं. आम्ही इतका पैसा खर्च करून चांगला पौष्टिक ढेपचारा आणि सुका चारा आपल्या गायींसाठीच तर खरेदी करून आणतो. मम्मीनेच तर म्हटलं होतं ना पप्पा की एकसारखं खाल्ल्याने एकच प्रकारची ताकद मिळते. मुलीच्या या प्रश्नानं आम्हाला खूप विचार करायला लावला. जेव्हा आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालो तेव्हा आम्हाला समजलं की इतकी वर्ष आम्ही किती मोठी चूक करत होतो. मी ठरवलं की सुशिक्षित, तज्ञ आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणात आणि गुणोत्तरात चारा द्यायला शिकेन. शोधून शोधून मी त्या सर्व लोकांना भेटलो. आजकाल गायींना चरण्यासाठी जागा उरलीच कुठे आहे? त्या काळात जेव्हा सकाळी गुरे चरायला जायची तेव्हा ती वेगवेगळ्या प्रकारचा हिरवा चारा खायची आणि संध्याकाळपर्यंत घरी परत यायची. आजच्या काळात जर गायीला निरोगी ठेवायचं असेल तर तिला संतुलित आहार देणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात ढेप, पेंड, सुका चारा आणि हिरवा चारा दिला पाहिजे. हिरवा चारा किती दिला पाहिजे हे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगता येईल. गायीच्या एकूण वजनाच्या 10%. 300 किलो वजनाच्या गायीसाठी रोज 30 किलो हिरवा चारा देणं अनिवार्य आहे. एका डेअरी फार्मचे मुख्य उद्दिष्ट हे असावे की प्रतिवर्ष एक वासरू मिळावे. गवत प्रजातीतील मका, ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे आपण ल्युसन, स्टायलो, चवळी आणि विविध चारा पिके उगवून त्यांना खायला दिली पाहिजेत. बहुतांश शेतकऱ्यांना वाटतं की हिरवा चारा उगवणे हे कठीण काम आहे, पण तसं अजिबात नाही. हे अत्यंत सोपे आहे. फक्त 10 गुंठे जमीन पुरेशी आहे. आपण सहजपणे 1 या 2 गायींसाठी वर्षभराच्या प्रीमियम हिरव्या चाऱ्याची शेती स्वतः करू शकतो. हिरवा चारा दिल्याने व्यवस्थापन खर्च कमी होतो आणि गुरे निरोगी राहतात. दुधाची गुणवत्ता, फॅट आणि SNF चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे दुधाला चांगला दरही मिळतो. या सर्व तज्ञांनी एकाच गोष्टीवर भर दिला, गायींच्या वजनानुसार हिरवा चारा, सुका चारा आणि पेंड योग्य प्रमाणात देणे. योग्य लोकांकडून योग्य सल्ला घेणं पुरेसे आहे. गुरेही निरोगी राहतील आणि दूधही पोषक तत्वांनी परिपूर्ण असेल. हिरव्या चाऱ्याचा योग्य वापर, जनावरांच्या आरोग्याचा उत्तम विकास. जेव्हा आपण आपल्या जनावरांची चांगली काळजी घेऊ तेव्हाच आपली जनावरही आपली काळजी घेतील. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रस्तुत करता तुमचे आपले सिरा सीड्स. सिरा सीड्स दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचा खरा सोबती.